उल्हासे नमः। पुंडलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव सद्गुरु बोधराज अंबरीश वरद श्री भगवान वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं चिंतन करत असताना श्रीकृष्ण भगवान हे गृहस्थाश्रम कशा पद्धतीने चालवितात याचा विचार आपण करून आलो। विवाहाचा विचार आपला झाला, गृहस्थाश्रमाचा विचार आपला झाला। भगवान कोणत्या पद्धतीने पांडवांना सहाय्य करण्याकरता कोणकोणती रूपं घेतात, जरासंधाच्या वधाच्या माध्यमातून आपण ते ऐकलं। जरासंधाचा वध करत असताना भगवंतांनी भीमाला सांगितलेली युक्ती आणि त्या युक्तीतून भीमाकडून झालेला जरासंधाचा वध, जरासंधाला मारल्यानंतर भगवान बंदीखान्यामध्ये असलेले जे राजे आहेत त्या राजांकडे जातात आणि त्या राजांना मुक्त करतात। बंदीखान्यामध्ये असलेल्या राजे लोकांना मुक्त करत असताना त्या राजांना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं साक्षात दर्शन होतं। सगुण रूपाने असलेल्या परमात्म्याचं साक्षात झालेलं दर्शन एका विशिष्ट आनंदापर्यंत या राजा लोकांना घेऊन जातं। बंदीखान्यामध्ये असलेलं दुःख आहे, पण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन झालं हे अविरत आनंद देणारं सुख आहे। आरंभाची भूमिका दुःखाची आहे, पण परिणामाची भूमिका मात्र सुखाची आहे, आनंदाची आहे। तुकाराम महाराजांनी आपण एक अभंगामध्ये आपण प्रमाण नेहमी सांगतो, आता कोठे धावे मन तुमचे चरण देखील या। काय झालं? भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद। हे भाग गेला शिन गेला आणि अवघा झाला आनंद कधी? तुमचे चरण देखील या तेव्हा। तुमचे चरण देखील या, भाग गेला शिन गेला आणि तुमचे चरण देखील या अवघा झाला आनंद। वेदांतामध्ये भाग गेला शिन गेला याला आत्यंतिक दुःख निवृत्ती म्हटलं जातं आणि अवघा झाला आनंद याला परमानंदाची प्राप्ती म्हटलं जातं। वेदांतामध्ये मोक्षाचं स्वरूप असंच सांगितलं आहे। आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती याला म्हटलं जातं मोक्ष। मोक्ष शब्दाची व्याख्या नीट ऐका। मोक्ष मोक्ष कशाला म्हणायचं? दुःखाची निवृत्ती होणं आणि आनंदाची प्राप्ती होणं याला म्हणायचं मोक्ष। गुरुरे दादा फार सोप्या भाषेत सांगत असतात। दादा म्हणत असतात मोकळं होणं म्हणजे मोक्ष। सोपं कळेल असं सगळ्याला। वेदांताची फक्त भाषा सांगतो। दुःख निवृत्ती आणि आनंद प्राप्ती शब्द असे आहेत, आपल्या ठिकाणी असलेल्या दुःखाची कायमची निवृत्ती आणि परम आनंदाची प्राप्ती याला मोक्ष म्हणा असं वेदांत आम्हाला सांगतं। आता इथला जो दुःख निवृत्ती शब्द आहे आणि परमानंदाची प्राप्ती शब्द आहे याच्यावर काही चिंतन वेगवेगळ्या पद्धतीने शास्त्रकारांनी केलेले दिसून येतात। वेदांतामध्ये असं मत आहे, आत्यंतिक दुःख निवृत्ती पूर्वक परमानंद प्राप्ती असं म्हणायचं का आत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती असं म्हणायचं? मोक्षाची व्याख्या करताना नेमकी कशी करायची? म्हणजे अगोदर दुःखाची निवृत्ती झाली आणि मग परमानंदाची प्राप्ती झाली असा मोक्षाचा विचार करायचा का दुःख निवृत्ती म्हणजेच परमानंदाची प्राप्ती असा मोक्षाचा विचार करायचा का दुःख निवृत्ती झाल्यानंतर परमानंदाची प्राप्ती असा वेदांत मोक्षाचा विचार करायचा? असे काही विकल्प मोक्षाच्या संबंधाने मांडलेले आपल्याला दिसून येतात। मी का सांगायला लागलो हे आपल्याला? दुःख निवृत्ती इथला निवृत्ती शब्द पहा आणि परमानंद प्राप्ती इथला प्राप्ती शब्द पहा। वेदांतांनी केलेल्या या मोक्षाच्या व्याख्येवर दोन पद्धतीच्या शंका पूर्वपक्षाने उपस्थित केलेल्या आहेत। त्यातली पहिली शंका निवृत्ती आणि प्राप्ती या शब्दाच्या संबंधाने। पूर्वपक्ष आपल्याला असं म्हणतो, पूर्वपक्ष म्हणजे याचा अर्थ वेदांताच्या विरुद्ध असलेला पक्ष। वारकरी संप्रदाय ज्या तत्वज्ञानाने चालतो ते अद्वैत वेदांत तत्वज्ञान आहे। जगद्गुरु श्री शंकराचार्यांची परंपरा घेऊन चालणारा हा वारकरी संप्रदाय आहे। प्रमाण द्यायची झाली तर ज्ञानेश्वर महाराज स्वतः ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, भाष्यकाराते वाट पुसतो। भाष्यकाराते या शब्दाचा अर्थ आहे जगद्गुरु श्री शंकराचार्य, त्यांना वाट पुसतो या शब्दाचा अर्थ आहे त्यांच्या रस्त्यावरनं आम्ही चाललो।
तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, तुका करी प्रणिपात दंडवत आचार्या, असं तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे. तुका करी प्रणिपात, प्रणिपात म्हणजे नमस्कार करतो कोणाला, दंडवत आचार्य, आचार्य या शब्दाचा अर्थ शंकराचार्य. त्यामुळे ही परंपरा आपल्याकडे अद्वैत वेदांताची परंपरा आचार्यांच्या माध्यमातून सांगितलेली आपल्याकडे ज्ञानोबाराय तुकोबारायांचं तत्त्वज्ञान तेच सांगितलं जातं. आता याच्यामध्ये मोक्षाची व्याख्या करत असताना निवृत्ती आणि प्राप्ती असे दोन शब्द आले. मला हा विषय सांगायचा आहे, जो माझा कथेचा विषय चालला आहे त्यातलं फक्त तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतो. कथेचा विषय सरळ आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा जरासंधाचा वध केल्यानंतर त्या मगध नगरीमध्ये असलेले, बंदीखान्यामध्ये असलेले जे राजे होते, त्या राजांची संख्या भागवतांनी सांगितली 20,000. आकडेवारी सांगितली 20,000 राजे त्याच्या बंदीखान्यामध्ये होते म्हणे. आणि त्या सगळ्या राजांना भेटण्याकरता भगवान श्रीकृष्ण परमात्मा जातात. आणि मग भेटल्यानंतर त्या सर्व राजांना कृष्ण परमात्म्याचं झालेलं जे दर्शन आहे, त्या दर्शनातून त्यांना प्राप्त झालेली जी आनंदाची प्राप्ती आहे त्याच्यावर विचार आपला चालला आहे. दर्शनामध्ये प्राप्त झालेला जो आनंद आहे आणि म्हणून दर्शनामध्ये प्राप्त झालेला जो मोक्ष आहे, तुमचे चरण देखीलिया भाग गेला शिन गेला एक, तुमचे चरण देखीलिया अवघा झाला आनंद दोन. बस आता कोठे धावे मन हे सगळीकडे लावून घ्या. तुमचे चरण देखील या, पाय, चरण या शब्दाचा अर्थ आहे पाय. पायाचाच विचार का केला जातो? शास्त्रांनी एक श्लोक असा सांगितला आहे, उत्तमानाम स्वरूपम ही पादशब्देन भन्यते. श्रेष्ठ माणसाचं स्वरूप हे त्याच्या पायाने व्यक्त केलं जातं. त्यामुळे अनेक ठिकाणी आपल्याला संतांच्या अथवा देवाच्या पायाचाच विचार सांगितलेला दिसून येतो. अनेक ठिकाणी आपल्याला पायाचेच संबंधाने प्रमाण आलेली आपल्याला दिसून येतात. संतांच्या संबंधाने कित्येक ठिकाणी पायाची प्रमाण आपल्याला दिसून येतात. आणि देवाच्या संबंधाने सुद्धा कित्येक ठिकाणी चरणदर्शनाचा विचार आपल्याला सांगितलेला दिसून येतो. चला, मुद्दा मला एवढाच मांडायचा आहे. चरण देखील या काय झालं, ते राजांना भाग गेला शिन गेला एक आणि अवघा झाला आनंद दोन. दोन गोष्टी झाल्या. बंदीखान्यामध्ये कित्येक वर्ष जरासंधासारख्या क्रूर असलेल्या व्यक्तीच्या बंदीखान्यामध्ये अडकून अनंत दुःख यातना भोगणारे हे राजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या दर्शनाने त्या सगळ्या दुःखाची निवृत्ती झाली आणि परमानंदाची प्राप्ती झाली. वेदांतांनी यालाच मोक्ष असं म्हटलंय. यालाच मोक्ष म्हटलंय. मोक्ष कशाने मिळेल? मोक्षप्राप्तीचं साधन काय? वेदांतशास्त्राने मोक्षप्राप्तीचं साधन असं सांगितलंय. उपनिषदांनी दिलेली श्रुती जवळजवळ सगळ्यांच्या ऐकण्यातली आहे. ज्ञानदेव तू कैवल्यम. या श्रुतीचा अर्थ असा आहे, ज्ञानात एव तू कैवल्यम. कैवल्य या शब्दाचा अर्थ मोक्ष. मोक्ष मिळेल कशाने? उपनिषद आम्हाला सांगतात ज्ञानानेच मोक्ष मिळेल. ते ज्ञान या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचा? ज्ञान ज्ञान म्हणायचं तरी नेमकं कशाला? हे ज्ञान नेमकं सांगायचं आहे, ते ज्ञान नेमकं कोणतं ज्ञान आहे? त्या ज्ञानाबद्दल बोलताना वेदांतांनी शब्द वापरला आहे जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. ते ज्ञानसुद्धा दुसरं तिसरं कोणतं नाही, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान. वृत्तीज्ञान वेगळं असतं आणि स्वरूपज्ञान वेगळं असतं. आपण कित्येकदा याच्यावर बोलून आलो आहे. जे बदलत राहतं त्याला वृत्तीज्ञान असं म्हटलं जातं, जे बदलतच नाही त्याला स्वरूपज्ञान असं म्हटलं जातं. की सरळ व्याख्या, जे बदलत राहतं त्याला वृत्तीज्ञान म्हणत राहतात. आपल्या मनामध्ये आलेला आत्ताचा जो विचार आहे तो विचार दुसऱ्या क्षणी राहील असं नाही, तो बदलतो. म्हणजे आम्हाला झालेलं ज्ञान काही कालानंतर बदलतं. एकच वस्तू असते आणि त्या वस्तूबद्दल झालेली ज्ञान प्रत्येक वेळेस बदलत राहतात. हे घड्याळ कसं आहे, मग या घड्याळाचा रंग कसा आहे हे अगोदर डोळ्यासमोर येतं. याचा आकार केवढा आहे हे डोळ्यासमोर येतं. याची किंमत किती आहे हे डोळ्यासमोर येतं. म्हणजे याच्या रंगाच्या दृष्टीने झालेलं ज्ञान, याच्या आकाराच्या दृष्टीने झालेलं ज्ञान, याच्या किमतीच्या दृष्टीने झालेलं ज्ञान, या सगळ्या ज्ञानाला तत्त्वज्ञानाने वृत्तीज्ञान असं म्हटलेलं आहे. का? कारण वृत्तीज्ञान बदलतं. जेव्हा याचा रंग आम्ही पाहतो तेव्हा रंगाचं ज्ञान झालं आणि रंगाचं ज्ञान झाल्यानंतर लगेच आपल्याला वाटायला लागतं की हे फार जरा मोठं आहे. याचा अर्थ आकाराचं ज्ञान झालं. आकाराचं ज्ञान झालं की रंगाचं ज्ञान निघून गेलं, ते राहत नाही तिथं. रंगाचं ज्ञान निघून गेलं, आकाराचं ज्ञान डोळ्यासमोर आलं किंवा अंतःकरणामध्ये आलं. थोड्या वेळाने वा वा काय छान आहे, रंग किती चांगला आहे, आकार किती चांगला आहे, मोठा आहे असं म्हणेपर्यंत त्या सांगणाऱ्यांनी जर ज्याच्या हातात घड्याळ आहे त्यांनी जर सांगितलं हो काय थोडी किंमत आहे का 10,000, मग ते पहिलं सगळं डोक्यात जातं आणि 10 राहतं. फक्त 10,000 डोक्यामध्ये राहतं, त्याची किंमत डोक्यामध्ये राहते. म्हणजे किमतीच्या संबंधाने ज्ञान राहतं. याला वृत्तीज्ञान म्हटलं. म्हणजे काय? उत्तर ज्ञानाने पूर्व ज्ञानाचा बाध होणं याला वृत्तीज्ञान असं म्हटलं जातं. उत्तर ज्ञानाने पूर्व ज्ञानाचा बाध होणं म्हणजे पुन्हा पुन्हा झालेल्या ज्ञानाने पूर्वीच्या असलेल्या ज्ञानाचा बाध होणं याला वृत्तीज्ञान असं म्हटलेलं दिसून येतं.
अनेकदा उदाहरण आपल्याकडे दिलं जातं, म्हणजे नवीन एखादा मनुष्य एखाद्या गावी गेला आणि त्या गावामध्ये पाहुण्यांकडे जायचं आहे, पाहुणे होऊन जायचं आहे, आपली मुलगी त्या घरामध्ये द्यायची आहे, घर माहीत नाही म्हणून गावात आल्याबरोबर एका माणसाला चौकातल्या विचारलं, का हो हे पत्ता असा असा अमुक यांचं घर कुठे काही माहीत आहे का? तो जो चौकात उभा होता त्याने ते सगळा पत्ता वाचला आणि तो म्हटला आपल्याला माहीत आहे घर. म्हणजे बहुतेक तर तो पत्ते सांगण्याकरताच राहिलेला असतो चौकात, असे काही ठरलेलेच असतात उभे असलेले. तो म्हटला मला माहीत आहे. त्यांनी सांगितलं इथून सरळ जा, उजवीकडे जा, तिथून थोडं डावीकडे जा, खालच्या गल्लीला गेलं की मोठा वाडा लागेल, तेच त्या पाटलांचं घर आहे. बरं एवढ्यावर तो गप बसला नाही. त्यांनी विचारलं का हो तिकडं कसं काय चाललात? म्हणलं काही नाही, मी पाहुणे होऊन चाललो आहे. म्हणलं कसं काय? माझी मुलगी आहे, त्यांच्या मुलाकरता म्हणून मी विचार करण्याकरता चाललो आहे आणि म्हणून या मुलीच्या बापाने सहज विचारलं कसं काय वाटतं हो तुम्हाला घर? तो जो होता ना पत्ता सांगणारा त्यांनी सांगितलं हे पहा, तुम्ही ज्यांच्या घरी चाललायत ना त्यांच्या मुलाबद्दल जर तुम्ही विचारत असाल तर मी तुम्हाला सांगतो तसा मुलगा अख्ख्या तालुक्यात सापडणार नाही. अतिशय चांगलं घर आहे, अतिशय चांगलं घर आहे. मुलीच्या बापाला आनंद झाला, घर चांगलं आहे हे ऐकलं. तो पत्ता घेतला आणि पुढे गेला. थोडं 2 गल्ल्या गेल्यानंतर घर सापडे ना म्हणून आणखीन एका चौकातल्या माणसाला विचारलं का हे पत्ता हे ॲड्रेस आहे, एवढं घर सांगता का? त्यांनी सांगितलं जरा थोडंसं पुढे घ्या, उजवीकडे गेलं की लगेच तुम्हाला तो वाडा लागेल. त्यांनी विचारलं का तुम्ही या घरी का चालला? काही नाही, मी पाहुणे होऊन चाललो आहे, माझी मुलगी आहे, त्यांच्या मुलाला देण्याचा विचार करतोय. त्यांनी सहज विचारलं का तुम्हाला कसं वाटतंय त्या घराबद्दल आणि त्या मुलाबद्दल? त्यांनी ते बघितलं, त्या माणसाकडे पाहिलं, एकदा पत्त्याकडे पाहिलं, उगीच असं चेहरा पडल्यासारखा केला. फार गमतीची असतात ही माणसं काही काय, अशी उगीचा चेहरा पडल्यासारखा केला, शंका निर्माण केली, चेहऱ्यावर चिंता व्यक्त केली. त्या माणसाला भीती वाटायला लागली मुलीच्या वडिलाला. त्यांनी विचारलं का हो काय झालं, तुम्हाला काय वाटतंय त्या मुलाबद्दल? तो म्हटलं हे बघा तुम्ही आता निघालाय ना, चाललाय तर जा अवश्य, माझं काही नाही, पण मला असं वाटतं एखाद्या वेळेस आपली पोरगी विहीर ढकलून दिलेली बरी, पण असल्याच्या घरात देऊ नये. हे मधले लोक इतके गमतीचे असतात ना सांगणारे. तो म्हटलं का हो तुम्हाला माहीत नाही तो पोरगा कसा आहे, इतका विचित्र आहे, अमुक आहे, तमुक आहे. नाही त्या पद्धतीच्या वल्गना करायला सुरुवात केली. मुलीच्या बापाच्या डोक्यात काय झालं, पहिल्यांदा सांगितलं होतं मुलाचं घर चांगलं आहे, आता हा काय म्हणतोय मुलाचं घर चांगलं नाही, म्हणजे मुलाचं घर चांगलं आहे हे गेलं डोक्यातून निघून. आता काय राहिलं, मुलाचं चांगलं नाही घर हे डोक्यामध्ये आलं. म्हणजे पहिलं ज्ञान गेलं, दुसरं ज्ञान आलं. आणखीन पुढे गेल्यानंतर तिसराच भेटतो, ते तिसरं सांगतो, दुसरं गेलं, तिसरं डोक्यामध्ये आलं. म्हणजे उत्तर ज्ञानाने पूर्व ज्ञानाचा जिथं बाद होतो त्याला वृत्तीज्ञान असं म्हटलं जातं. आणि ज्याचा बादच होत नाही त्याला स्वरूप ज्ञान, यालाच जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान असं म्हटलं जातं. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान जे सांगितलं जातं, आपण अनेकदा तत्त्वमसी या महावाक्याचा विचार अनेकदा केलेला आहे. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानामध्ये अहम ब्रह्म अस्मी, अयम आत्मा ब्रह्म या पद्धतीची अनुभूती होत असते. आता हे जे मी ब्रह्म आहे हे जे ज्ञान आहे, या ज्ञानानेच खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्त होईल असं उपनिषद आम्हाला सांगतं. ज्ञानात एव तु कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष. आणि हे सांगत असताना जीवब्रह्म ऐक्य ज्ञान जे आहे तेच तुम्हाला अत्यंतिक दुःख निवृत्ती आणि परमानंद प्राप्तीपर्यंत पोहोच करून जाईल. आता प्रश्न असा आहे, उपनिषद आम्हाला सांगतं ज्ञानानेच मोक्ष, आणि इथं तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतं आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखील या, भाग गेला शिन गेला आणि अवघा झाला आनंद. तुमचे चरण देखील या, भाग गेला म्हणजे दुःख निवृत्ती, तुमचे चरण देखील या, आनंदाची प्राप्ती. तुकाराम महाराज सांगतात भगवंताच्या चरण दर्शनाने मोक्ष मिळेल. उपनिषद सांगतं ज्ञानानेच मोक्ष मिळेल. तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या प्रमाणाला भागवतातली कथा आहे. श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन बंदीखान्यामध्ये असलेल्या राजांना झालं आणि चरणाचं दर्शन घेतल्याबरोबर त्यांच्या ठिकाणी असलेल्या दुःखाची निवृत्ती झाली आणि आनंदाची प्राप्ती झाली. मग उपनिषद म्हणतं ते खरं म्हणायचं, तुकाराम महाराजांचं प्रमाण जे आहे ते खरं म्हणायचं, भागवतातली कथा सांगते ते खरं म्हणायचं. काय नेमकं याचा तौलनिक दृष्टिकोनातून काही अभ्यास आपल्याला करता येईल का? एक माझा प्रश्न, हा प्रश्न, ज्ञानानेच मोक्ष असताना इथं दर्शनाने मोक्ष सांगितला. बरं, एवढ्यावर नाही पटलं तर मी तुमच्या ऐकण्यातलं दुसरं प्रमाण देतो. अनेकदा आपण एकनाथ महाराजांचं महाशिवरात्रीला एक अभंग सांगतो, शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझी चित्ती. आणि हे बोलत असताना धर्म अर्थ काम मोक्ष आणि शिव देखता प्रत्यक्ष ही नाथ महाराजांची भाषा आहे. धर्म अर्थ काम मोक्ष 4 गोष्टी सांगितल्या. त्याचा अन्वय करत असताना धर्म शिव देखता प्रत्यक्ष, अर्थ शिव देखता प्रत्यक्ष, काम शिव देखता प्रत्यक्ष, या 3 गोष्टी जाऊ द्या. मला 4था मुद्दा महत्त्वाचा आहे, मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष. म्हणजे शिव देखता प्रत्यक्ष या शब्दाचा अर्थ आहे भगवंताच्या प्रत्यक्ष दर्शनामध्ये काय झालं, मोक्ष. मग जर नाथ महाराज सांगतात भगवंताच्या प्रत्यक्ष दर्शनामध्ये मोक्ष आहे, तुकाराम महाराज सांगतात तुमचे चरण देखील या मोक्ष,
भागवताची कथा सांगते, जरासंधाच्या बंदीखान्यामध्ये असलेल्या राजांना कृष्णाचं चरणदर्शन झालं, मोक्ष. मग इतके सगळे मोक्षाचे एका बाजूला पुरावे असताना उपनिषदांनी सांगितलेलं ज्ञानात एव तू कैवल्यम कुठं लावायचं आहे? उपनिषद पुन्हा पुन्हा आम्हाला सांगतं बरं काय आहे, तुम्ही श्रुती जरा बघा. उपनिषदाचा आपण जर कधी अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल. ज्ञानदेव तू कैवल्यम या श्रुतीचा विग्रह करायचा झाला तर ज्ञानात एव तू कैवल्यम हा जो एव शब्द सांगितला जातो, ज्याला आपण एवाकार म्हणतो, एवाकार या शब्दाचा अर्थ आहे च, आणि ज्ञानात एव तू कैवल्यम याचा अर्थ आहे ज्ञानानेच मोक्ष. हे ज्ञानानेच हा च शिवाय आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. च या शब्दाचा अर्थ आहे त्याच्याशिवाय नाही, बरोबर आहे. इंग्रजीमध्ये आपण त्याला मस्ट असं म्हणतो, म्हणजे च या शब्दाचा अर्थ आहे त्याच्याशिवाय नाही. च हा शब्द जेव्हा जेव्हा वापरला जातो तेव्हा तेव्हा त्याच गोष्टीवर जास्त लक्ष दिलं जातं. आपण महाभारतातलीच कथा अनेकदा सांगतो, पुढे येईल किंवा न येईल, पण ते सगळं ऐश्वर्य तुला पाहिजे का मी एकटा तुला पाहिजे या संबंधाने भगवंतांनी धर्मराज आपलं पांडवांना आणि कौरवांना जी वाटणीच्या संबंधाने केलेला विचार होता, म्हणजे देवाचं आणि देवचं याचा विचार करत असताना देवाचं घ्यायचं आहे का देवचं घ्यायचं आहे याच्यातला च हा खूप महत्त्वाचा सांगितला जातो. एखाद्या शब्दाच्या संबंधाने एखाद्या वस्तूच्या संबंधाने च शब्द लावलेला असेल तर तीच वस्तू त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही, त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. आता तुम्हाला अनुभव आहे का नाही माहीत नाही, पण आम्हा महाराज मंडळींना फार आता अनेक गावची सप्ते असतात आणि मग सप्त्याची नियोजन करण्याकरता आम्ही आदल्या दिवशी मिटिंग घेतो आणि मिटिंग घेतल्यानंतर मग आम्ही विचारतो, बाबा तुम्हाला कोण महाराज पाहिजे, कोणाकोणाची तारखा घ्यायच्यात बघा. मग त्यातला कोणीतरी येतो, उठतो आणि म्हणतो महाराज माझी इच्छा या महाराजांची तारीख घ्यावी. मी म्हणतो नाही हो त्यांची मिळायची नाही. मग तो म्हणतो नाही नाही महाराज घ्यायची असेल तर त्यांचीच. हां बस हे जे आहे का नाही हा च मला महत्त्वाचा सांगायचा आहे. पाहिजे असेल तर त्यांचीच, दुसरं नाही चालणार आम्हाला. त्यांचीच या शब्दाचा अर्थ काय? च म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आता ज्ञानानेच मोक्ष असं उपनिषद सांगतं, याचा अर्थ दुसरा कोणताही उपाय तिथं चालणार नाही हे सरळ झालं हो. मला सांगा तुम्हीच इकडे या, तुम्ही बोलतो ना तुम्हीच इकडे या, याचा अर्थ बाकीच्यानी इकडे येऊ नका, सरळ अर्थ झाला. मला सांगा 10 जण आता पुढे बसलेले आहेत, मी नानांकडे हात केला, सुरेश नानांकडे. नानानं म्हणलं नाना तुम्हीच इकडे या, नाना तुम्हीच इकडे या शब्दाचा अर्थ आहे बाकीच्यानी इकडे येऊ नका, हा सरळ अर्थ झाला ना त्याच्यातून. ज्ञानानेच मोक्ष असं म्हणत असाल तर कर्माने नाही, भक्तीने नाही, ध्यानाने नाही, कोणत्याही मार्गाने मोक्ष सांगता येणार नाही. मग शास्त्राची भाषा अशी आहे, जर ज्ञानानेच मोक्ष जर उपनिषद सांगत असेल आणि बाकीच्या मार्गाने त्याचा तिरस्कार करत असेल आणि बाकीच्या मार्गाने मोक्ष एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज सांगत असतील, तर ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराजांनी सांगितलेला अन्य मार्गाने मोक्ष तो ग्राह्य धरायचा का उपनिषदांनी सांगितलेला ज्ञानानेच मोक्ष तो ग्राह्य धरायचा? नेमकं मोक्षाच्या संबंधाने काय विचार करायचा ही विचाराची एक पातळी मी तुमच्या डोळ्यासमोर मांडतोय, बघा आपल्याला पडतोय का. पुन्हा एकदा मागावून सांगतो विषय आपला काय चाललाय. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या आगमनाने जरासंधाच्या बंदीखान्यामध्ये असलेल्या राजांना काय झालं? मोक्ष प्राप्त झाली, म्हणजे दुःख निवृत्ती झाली आणि आनंदाची प्राप्ती. मोक्षाकरता एवढाच विचार करायचा, कोणी आलं तरी याच्यामध्ये मोक्षामध्ये या व्याख्येमध्ये बदल अजिबात नाही, एवढाच आहे. मग बरं याच्याकरता संतांची प्रमाणं दिली. मग इकडे उपनिषद सांगतात ज्ञानानेच मोक्ष, हे कसं बरं जाऊ द्या. हे सगळं जरी नाही तुम्हाला फार लक्षात येईना गेलं तर मी एक तुमच्या ऐकण्यातलं पाठातलं जवळजवळ आपल्या प्रवचनमालेमध्ये असलेल्या सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण देतो. हरिपाठातला पहिलाच अभंगन त्याचं पहिलंच प्रमाण, देवाची ये द्वारी उभा क्षण भरी आणि तेने मुक्तिचारी. आता मला सांगा हे अभंग सगळ्यांच्या पाठातला आहे. सरळ सरळ ज्ञानेश्वर महाराज सांगतात देवाच्या दारामध्ये एक क्षणभर उभा राहिल्यानंतर किती मुक्ती मिळतील? 4 मुक्ती साधी येल्या. मी 4 हा शब्द कोणत्या अर्थाने घ्यायचा आत्ता मी वेळ त्याच्यात घालवत नाही, जास्त विस्तारही त्यात करत नाही, पण इथला मुक्ती, मी मुक्तीबद्दल बोलतोय. तुमच्या मनात लगेच आलं काय आहे ते. 31 तारखेला आहे ना नुक्ती, हां ते विचारलं. 31 तारखेला आहे, उशीर आहे आणखीन आपल्याला. प्रसाद आहे नुक्तीचा, नाही असं नाही, पण उशीर आहे. मुक्ती, मुक्ती या शब्दाचा विचार करत असताना ज्ञानोबा सांगतात देवाच्या दारामध्ये उभा राहिलो की आम्हाला मुक्ती मिळते. आता इथला देव शब्दाचा अर्थ, द्वार शब्दाचा अर्थ काय करायचे ते वेगवेगळे लक्षणेने काय करावे लागतील ते बघा. 2 अर्थ केलेले आहेत. देवाच्या दारामध्ये उभा राहणं याचा अर्थ करत असताना इथलं जे देवाचं द्वार सांगितलं ते नेमकं कोणतं? मुळात देव शब्दाचा अर्थ नेमकं कोणता घ्यायचा? देवाच्या दारामध्ये उभा राहिल्यानंतर मुक्ती मिळते असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. देवाच्या चरणाचं दर्शन घडलं की आम्हाला मुक्ती मिळाली असं सगळे राजाधिक
जरासंधाच्या बंदीखान्यामध्ये असलेले सांगतात, देवाच्या चरणाचं दर्शन झालं की आम्हाला मुक्ती मिळाली असं तुकाराम महाराजांचं प्रमाण सांगतं. देवाचा चेहरा पाहिला की आम्हाला मुक्ती मिळाली असं एकनाथ महाराजांचं प्रमाण सांगतं. एकनाथ महाराज सांगतात देवाच्या चेहऱ्याच्या दर्शनाने मुक्ती, तुकाराम महाराज सांगतात देवाच्या चरणाच्या दर्शनाने मुक्ती, ज्ञानोबा सांगतात देवाच्या दारात उभा राहण्याने मुक्ती, आणि उपनिषद सांगतो ज्ञानानेच. आता कुणीकडे लावायचं सांगा. हे सगळं आलं का लक्षात? पहा, लक्षात येतो का विषय? बघा, उपनिषद पुन्हा पुन्हा सांगतं ज्ञानानेच मोक्ष. बर, गंमत अशी आहे, उपनिषदाचं खोटं म्हणायचं का संतांचं खोटं म्हणायचं? कुणीतरी ताकद आहे का आपल्यात कोणाची तरी खोटं म्हणायची? बर, मला सांगा, ज्ञानाने मोक्ष, ज्ञानानेच मोक्ष हे उपनिषदांनी सांगितलेलं मान्य करायचं का नाही? बरं, जाऊ द्या, एवढं फार मनाला लावून घेऊ नका. वेद मान्य आहे का न मान्य एवढं सांगा मला. वेदाची तर भूमिका मान्य आहे का नाही मान्य? वेद ज्याला मान्य नाही त्याला नास्तिक म्हटलं जातं. ऐका, नास्तिक आणि आस्तिक शब्दाचा अर्थ तुम्ही बाकीचे अर्थ करू नका. देव कुणाला देव ज्याला मान्य नाही त्याला नास्तिक, आणि देव ज्याला मान्य आहे त्याला आस्तिक, असा नाही अर्थ. अर्थ मुळात नास्तिक शब्दाचा अर्थ काय? ज्याला वेदाचं प्रामाण्य मान्य नाही त्याला नास्तिक म्हटलं जातं, आणि ज्याला वेदाचं प्रामाण्य मान्य आहे त्याला आस्तिक म्हटलं जातं. आस्तिक आणि नास्तिक शब्दाच्या एवढ्या दोनच व्याख्याशास्त्रांनी आपल्याला केलेल्या दिसून येतात. आता ऐका, मग आता मला सांगा, आपण सगळे आस्तिक आहोत का नास्तिक हे अगोदर ठरवा. आपण इथं मंदिरात येऊन बसलोय, एवढ्या धावपळ करत, किती कोणी अर्धा चहा पिलाय, कुणी पिलंच नाही, येतो नंतर, आता वेळ झाली, जागा जाती आहे, असलं काय गडबड करून आपण इथं आलोय. मग आता इतकी धावपळ करून आपण इथं मंदिरामध्ये येऊन बसलो, याचा अर्थ आपल्या अंतःकरणामध्ये काहीतरी या संत वाङ्मयाविषयी श्रद्धा आहे म्हणून बसलात ना, काहीतरी या भागवत ग्रंथाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे म्हणून याच्याकरता एवढी धावपळ करून आपण आलो ना. मग एवढ्या धावपळीमध्ये जर आपल्या अंतःकरणातली श्रद्धा आपल्याला घेऊन आलेली असेल तर याचा अर्थ आपण सगळे आस्तिक आहोत एवढं नक्की आहे. बरोबर आहे? जरा थोडं बोलू का? भगवंताच्या दारात बसलोय म्हणजे आस्तिक असल्याशिवाय बसलो का? बस, आपण सगळे आस्तिक आहोत या दृष्टीने येऊन बसलो. बरं, आता मला पुढे बोलायचं आहे. आस्तिक आहोत याचा अर्थ वेद मान्य आहे. बरोबर आहे? वेद मान्य याचा अर्थ वेदातली प्रमेय मान्य आहेत. वेदातली प्रमेय मान्य याचा अर्थ वेदातले सगळे सिद्धांत मान्य आहेत. बरोबर आहे? वेदातले सगळे सिद्धांत मान्यच पाहिजे, त्यालाच आस्तिक म्हणता येईल. बरं, आता वेदाचा सिद्धांत असा आहे ज्ञानानेच मोक्ष. वेदाचा सिद्धांत काय आहे? ज्ञानानेच मोक्ष. बरोबर आहे? आता मला सांगा, झालं हे माझं बोलणं एक. आता दुसरं बोलणं मला असं मांडायचं आहे, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज यांचं वाङ्मय मान्य आहे का नाही मान्य आहे? आपल्याला मान्य. आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांचं वाङ्मय आपण तर घरामध्ये, मी कित्येकदा बोललोय, घरात असलेली ज्ञानेश्वरी म्हणजेच आपल्याकरता ज्ञानेश्वर महाराज, घरात असलेली गाथा म्हणजेच आपल्याकरता तुकाराम महाराज, घरात असलेलं भागवत म्हणजेच आपल्याकरता एकनाथ महाराज. बरं, ही प्रस्थांतरी तर आपल्याला माहीतच आहे. ज्ञानेश्वर महाराजांचा विचार आपल्याला मान्यच आहे, तुकाराम महाराजांचा विचार आपल्याला मान्यच आहे, एकनाथ महाराजांचा विचार आपल्याला मान्यच आहे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात देवाच्या दारात उभा राहिलं की मोक्ष. उपनिषद सांगतं ज्ञानानेच मोक्ष. उपनिषद सांगतं बस ज्ञानानेच म्हणण्यामध्ये दुसरं काही मान्य नाही. आता मला सांगा, उपनिषदांनी म्हणजे वेदांनी सांगितलं ज्ञानानेच मोक्ष, ज्ञानोबारांनी सांगितलं देवाच्या दारात उभा राहिलं की मोक्ष. आता ज्ञानोबाराचं खरं आहे म्हणायचं का वेदाचं खरं म्हणायचं? काय करायचं सांगा. बरं, वेदांनी म्हणलेलं ज्ञानानेच, बरं जाऊ द्या, ते जाऊ द्या, मी दुसरं बोलतो. देवाच्या दारात उभा राहिलं की मोक्ष हे ज्ञानोबारांचं बोलणं पटतंय का न पटतंय सांगा? मान्य आहे का न मान्य आहे सांगा? हरिपाठ त्याशिवाय कसं काय म्हणता तुम्ही? रोज आपण हरिपाठ म्हणतो, ते मान्य आहे ना? देवाच्या दारात उभा राहिलं की मोक्ष मान्य आहे ना? बरं, वेदांनी सांगितलं ज्ञानानेच मोक्ष. आता मला सांगा मान्य आहे का न मान्य? मोकळ्या मनाने बोला, हो द्या, आपल्याला काय तासभर बोलायचं आहे, त्याची काही काळजी करू नका. वेदाचं काय मान्य आहे? वेदांनी सांगितलं ज्ञानानेच मोक्ष मान्य आहे. बरं, वेद सांगतो ज्ञानानेच मोक्ष, याचा अर्थ दुसरा कशानेही मोक्ष नाही, हे मान्य आहे का न मान्य? अरे तुम्ही पहिल्याला होय म्हटलं, दुसऱ्याला नाही म्हणायला लागला. वेदांनी सांगितलं ज्ञानानेच मोक्ष, आता बोला मान्य आहे का नाही मान्य? बरं, ज्ञानोबारांनी सांगितलं देवाच्या दारात उभा राहिलं की मोक्ष, मान्य आहे का न मान्य? बरं, वेद सांगतो ज्ञानानेच मोक्ष, मान्य आहे का न मान्य? वेदांनी सांगितलं ज्ञानाशिवाय दुसरा कशानेही मोक्ष नाही, मान्य आहे का न मान्य? तुमच्या डोक्यात गोंधळ व्हायला लागला काय? जरा काय करावं काही नाही ह्याच्याबद्दल आवाज यायला लागला त्याचा. काय करणार? गंमत बघा तुम्ही, मी एक सरळ साधा विचार मांडतोय.
आपलं हे प्रवचन चाललंय. प्रवचन या शब्दाचा अर्थ काय असतो? एकमेकाच्या विचारातून एखाद्या विशिष्ट सिद्धांतापर्यंत पोहोचणं. प्रवचनामध्ये ही चर्चा घडली पाहिजे. नाहीतर मी एकट्याने बोलायचं, तुम्ही सगळ्यांनी ऐकायचं, उठताना अंग झटकून उठायचं, बाहेर गेल्यानंतर सांगितलं काय जयवंत महाराजांनी सांगितलं, दुसऱ्यांनी म्हणायचं त्यांचं कामच आहे. त्यांना भगवंत देवस्थानी बोलवलेच कशाला इथं महिनाभर, 6:30 ते 7:30 त्यांना तिथं आपलं बसवलंय कशा करता सांगायला. आपलं काम आहे. असं नाही चालत. याला हे चालत नाही. याच्यातून श्रोता आणि वक्ता एक जीव होणार नाही. नाहीतर मग मी अशी कित्येक वर्ष सांगत गेलो तर मी सांगतच जाईल आणि तुम्ही कित्येक वर्ष ऐकतच राहाल. असं नाही चालत. ह्याच्यात एक जीव झाला पाहिजे. आम्हाला एका विशिष्ट तत्वज्ञानाच्या पातळीपर्यंत आमच्या बुद्धीच्या विचाराची कक्षा वाढली पाहिजे. आम्ही एका विचारापर्यंत पोहोचलो पाहिजे. श्रवण या शब्दाचा अर्थ नेमकं काय आहे? मुळात नवविधा भक्तीमध्ये श्रवण नावाची भक्ती पहिल्यांदा सांगितली, पहिली सांगितली. मी तर अनेकदा सांगत आलोय, देवानी कान सुद्धा 2 का दिलेत? भरपूर ऐका. आणि तोंड किती दिलंय? कमी बोला. आता एक देऊन सुद्धा लोक दुतोंडी असतात, ती गोष्ट निराळी. पण कमी बोला. देवाचं म्हणणं आहे तू कमी बोल आणि ऐक मात्र भरपूर. कारण तुमच्या ऐकण्याने, श्रवणाने आमच्या बुद्धीची कक्षा वाढली पाहिजे, बुद्धीचा स्तर वाढला पाहिजे. आमचे गुरुजी वैकुंठवासी गुरुहरी भाऊ म्हणायचे, बुद्धीला धार चढली पाहिजे. याचा अर्थ बुद्धीवरचा विशिष्ट अशा पद्धतीचं आवरण निघून गेलं पाहिजे आणि एका विशिष्ट तत्वज्ञानापर्यंत आम्हाला पोहोचता आलं पाहिजे. कित्येक आमचे गुरुजी जेव्हा वेदांत सांगायचे, वैकुंठवासी गुरुहरी भाऊ आगडेगावला, आता मी अनेकदा पप्पूला माहिती आहे, जगदाळी सरांना माहिती आहे, त्या आगडेगाव म्हणून गाव होतं नगरच्या पलीकडे. मी अनेकदा बोललो आहे, आपल्याला नवीन असतील तर त्यांना माहीत नसेल. नगरपासून ते एक 15 किलोमीटरवर ते गाव आणि त्या आगडगावपासून गावापासून आम्ही 3 किलोमीटरवर एका वस्तीवर होतो. आणि ती वस्ती अशी होती की त्या वस्तीवर आजही सायकलसुद्धा नीट जात नाही, असला रस्ता, गाडी तर लांबच राहायचं. आणि तिथून मग आम्ही गावामध्ये 3 किलोमीटरवर यायचो मधुगिरी करता आणि मग तिथं जायचो गुरुजींकडे, तिथं जायचं. असे काय ते असेल. पण मुद्दा काय बोलायचा ऐका जरा पुढं. भाऊ जेव्हा तिथं त्या डोंगरामध्ये पाठ सांगायचे तेव्हा गुरं राखायला आलेली जी माणसं असायची का नाही, मग ती जी काही वयोवृद्ध असेल, एखादी स्त्री असेल, पुरुष असेल, तर ते त्या माणसांना भाऊ असं बसून घ्यायचे पाठ ऐकायला, विचारसागर वृत्ती प्रभाकर. आणि सांगून ती माणसं इतकी तयार झाली, एवढी तयार झाली की पाठामध्ये एखाद्या वेळेस आम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या गुरं राखणाऱ्या माणसाने द्यायचं. किती तयारी असेल विचार करा. त्या शेतात कामाला जाणारी बाई जाता जाता सकाळच्या वेळेला 10 वाजता कामाला जायचं असेल तर ती 9 वाजताच यायची, भाऊंच्या जवळ बसायची, पाठ ऐकायची आणि 10 वाजता कामाला जायची. आणि ती पाठ ऐकता ते खुरपण करता सुद्धा वेदांताच्या चर्चा करायच्या. खुरपताना वेदांताच्या चर्चा. आता आमच्या मंदिरात काय चर्चा चालतात आम्हाला माहिती नाही का, काय विशेष असेल. तत्वज्ञान आम्हाला कुठल्या उंचीवर घेऊन जातं विचार करा. आम्ही काय विचार करतो, आम्ही तोंडातून कोणता विषय बोलतो, आमच्या अंतःकरणातल्या भावना काय आहे त्याच्यावर आमच्या जीवनाचा आकार तयार होत असतो. आमचं मन काय म्हणतंय त्याच्यावर आमच्या जीवनाचा आकार तयार होत असतो. आणि म्हणून वेदांतातल्या एका मुख्य विषयाला मी हात घालतोय, थोडा तात्विक पद्धतीने हात घालतोय, तो याच्याकरता की मोक्ष म्हणत असताना ज्ञानानेच मोक्ष असं वेदांताची किंवा वेदाची भूमिका आहे आणि संत वाङ्मयाची भूमिका. देवाच्या दारात उभा राहिलं तर मोक्ष असं ज्ञानोबारायांची भूमिका आहे. काय म्हणायचं मग, ज्ञानोबाराय काय वेदाला मानणारी नव्हती असं म्हणायचं आहे का? असं होत नाही. तुकोबाराय काय वेदाला मानणारी नव्हती असं म्हणायचं आहे का? वेदाचा तो अर्थ आमासीचं ठावा असं जर तुकोबाराय जाहीर पद्धतीने बोलत असतील तर याचा अर्थ वेदाची सगळी तत्व तुकोबाराय बोलतायत, तुकोबारायांच्या अंतःकरणात ती रुजलेली आहेत. वेदमार्गी गेलो अशी ज्ञानोबारायांची भाषा असेल तर ज्ञानोबारायांना त्या वेदाचं तत्वज्ञान काय आहे ते चांगलं माहीत आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांचा विचार करत असताना इथं वेदाने सांगितलं आम्हाला ज्ञानाने मोक्ष, संत वाङ्मय सांगतात आम्हाला देवाच्या दर्शनाने मोक्ष, देवाच्या दारात उभा राहिलं की मोक्ष, देवाच्या चरणाचं दर्शन घेतलं की मोक्ष, असे जरी अर्थ असले तरी याचा समन्वय लावता आला पाहिजे. जेव्हा 2 विरुद्ध प्रमाण आमच्या समोर येतात, 2 विरुद्ध विषय ज्यावेळेस आमच्या समोर येतात तेव्हा त्या 2 विरुद्ध विषयामध्ये आम्हाला समन्वय साधता आला पाहिजे, समन्वयाची बुद्धी आली पाहिजे. 2 विरुद्ध प्रमाणांचा अर्थ लावण्याकरता बरं मी तुमच्या ऐकण्यातली प्रमाणं देतो म्हणजे आपल्याला कळेल. कित्येकदा आपण या संबंधाने बोललो आहे. तुकाराम महाराजांनी मितव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझम्या आठविले नाही कधी
वाचे कृपानिधी माय बापा नाटामध्ये भाषा आहे. मी तो अनाथ अपराधी कर्मही न मती मंदबुद्धी तुझं मी आठविले नाही कधी, तुझं मी आठविले नाही कधी म्हणणारे तुकाराम महाराज. आणि तेच तुकाराम महाराज सांगतात पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. एकीकडे म्हणायचं तुझं मी आठविले नाही कधी आणि एकीकडे म्हणायचं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. काय नेमकं आहे? विरुद्ध प्रमाण दिसायला लागली ना. मी तुझं नामस्मरण घेतलं नाही म्हणणारे तुकाराम महाराज आणि मी अखंड रात्रंदिवस तुझ्या नामाशिवाय मला धंदाच नाही म्हणणारे तुकाराम महाराज. मग हे तुकाराम महाराज वेगळे आणि ते तुकाराम महाराज वेगळे असं म्हणायचं आहे का? नेमकं काय? समन्वय लावता आला पाहिजे. समन्वय आहे. बरं, मोक्षाच्या संबंधाने वेदांनी दिलेला विचार आणि संत वाङ्मयाने दिलेला विचार ठीक आहे. ज्ञानोबार आहे तुकोबार आहे नाथ महाराज जे बोलतात ते खरं बघायला गेलं वेदाला अनुसरूनच बोलतात ना. का? कारण वेदाचं सगळं तत्वज्ञान जे आहे ते सगळ्या वेदाचं तत्वज्ञान व्यासांनी ग्रथित करून ठेवलं. म्हणून तर व्यासोच्चिष्ट जगत्त्रय असं आपल्याकडे म्हटलं. व्यासांचे जेवढे ग्रंथ आहेत त्या सगळ्या व्यासांच्या ग्रंथावर जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी भाष्य केलं. त्यामुळे व्यासांचं सगळं तत्वज्ञान आचार्यांच्या भाष्यामध्ये आलं आणि आचार्यांच्या भाष्य ग्रंथाचा आधार घेऊन ज्ञानोबा आहे तुकोबा आहे नाथ महाराजांनी आपले ग्रंथ निर्माण केले. त्यामुळे आचार्यांच्या भाष्यामध्ये असलेला सगळा विचार संत वाङ्मयाच्या विचारामध्ये आला. याचा अर्थ वेदाची परंपरा मांडणारा संत वाङ्मयाचा विचार आहे. मग असं असताना अशी विरुद्ध अर्थी अशी दोन वचनं का निर्माण झाली? ही वचनं दोन विरुद्ध अर्थी नाहीत, आम्हाला अर्थ दोन विरुद्ध अर्थी लागायला लागले. ऐका, वचन तेच आहे. जे वेद बोलतो ना तेच ज्ञानोबाराय बोलतात. वेदांनी बोललं ना ज्ञानदेव तू कैवल्यम, ज्ञानेश्वर महाराज सुद्धा देवाची द्वारे उभा क्षण भरी याच्यातून ज्ञानदेव तू कैवल्यमच सांगतात. वेदांनी सांगितलं ज्ञानदेव तू कैवल्यम, तुकाराम महाराज सुद्धा तुमचे चरण देखील या भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद त्याच्यातून तेच सांगतात ज्ञानानेच मोक्ष. वेदांनी सांगितलं ज्ञानानेच मोक्ष. एकनाथ महाराज सुद्धा शिव देखता प्रत्यक्ष मोक्ष शिव देखता प्रत्यक्ष याच्यातून ज्ञानानेच मोक्ष सांगतात. फक्त त्याचा समन्वय लावता आला पाहिजे, अर्थ लावता आला पाहिजे. मी उगी उत्तरादाखल तुम्हाला अर्थ सांगून पुढे जातो. काय आहे? मुळात ज्ञानानेच मोक्ष याच्यात तिळमात्र शंका नाही. जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, ज्ञान म्हणायचं कशाला? ज्ञानाच्या संबंधात मुळात ज्ञान ज्ञान एवढं तुम्ही चर्चा करता त्या ज्ञानाचा विचार काय? ज्ञान ज्ञान या शब्दाचा अर्थ काय? ज्ञायते अनेन इति ज्ञानम, ज्याच्या माध्यमातून जाणलं जातं त्याला ज्ञान असं म्हटलं जातं. ही सरळ सोपी साधी व्याख्या. बरं, तत्त्वज्ञानामध्ये मी अनेकदा एक नाव घेत आलेलं आहे, प्राध्यापक के व्ही बेलसरे सर. गोंदवलेला जर तुम्ही कधी गेलात साताऱ्याकडे जाताना तर आवर्जून गोंदवलेला जा. आणि गोंदवलेला गेल्यानंतर ब्रह्मचैतन्य महाराज जे आश्रम आहे त्या आश्रमामध्ये प्राध्यापक के व्ही बेलसरे सरांची अनेक ग्रंथ अनेक कॅसेट आजही उपलब्ध आहेत. त्यांना बाबा म्हणत असत, बाबा बेलसरे. त्यांची अनेक पुस्तकं अनेक ग्रंथ बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यांच्या एका अध्यात्मदर्शन नावाच्या पुस्तकामध्ये त्यांनी ज्ञानाच्या संबंधाने काही चिकित्सा केली आहे, ज्ञानाच्या संबंधाने एक मीमांसा केली आहे. 4 मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. थोडा विषय कठीण वाटत असेल पण महत्त्वाचा आहे. जरा बोलतो मग पुन्हा त्याचा सगळा विस्तार करतो. त्यांनी 4 विषय मांडले, नीट ऐका. ज्ञानाच्या संबंधाने बोलत असताना ते म्हणतात ज्ञान ही क्रिया आहे असं म्हणायचं, ज्ञान हा संबंध आहे असं म्हणायचं, ज्ञान हा गुण आहे असं म्हणायचं का ज्ञान ही जाणीव आहे असं म्हणायचं. असे 4 विकल्प केले त्यांनी. ज्ञान ही क्रिया आहे असं म्हणायचं, योग्य का योग्य? 1. ज्ञान हा संबंध आहे असं म्हणायचं, योग्य का अयोग्य? 2. ज्ञान हा गुण असं म्हणायचं, योग्य की अयोग्य? 3. का ज्ञान ही जाणीव म्हणायचं, योग्य का अयोग्य? 4. असे 4 विकल्प मांडलेले आहेत. मी सगळा विस्तार करत नाही, फक्त त्याच्यातली एक एक वाक्य सांगत पुढे जातो. नीट ऐका. अध्यात्मदर्शनामध्ये चांगला विस्तार आहे. ज्ञान ही क्रिया, याला कोणी क्रिया म्हटलं, ज्ञानाला संबंध कोणी म्हटलं, ज्ञानाला गुण कोणी म्हटलं आणि ज्ञान ही जाणीव आहे असं कोणी म्हटलं, याचाही विचार त्यांनी केलाय. मला बाकीचा विचार करायचा नाही. मुद्दा माझा एवढाच चाललाय, जे ज्ञान म्हणून सांगितलं जातं त्याला क्रिया म्हणावं तर ते कर्म ठरतं आणि कर्म म्हटलं की त्याला कोणत्या ना कोणत्या तरी बंधनाने ते युक्त असतं आणि ज्ञान तर निर्बंध आहे. त्यामुळे ज्ञानाला क्रिया म्हणता येत नाही. 1. ज्ञानाला संबंध म्हणावं तर आत्मज्ञान होण्यापूर्वी ज्ञाता आणि ज्ञेय याचा ज्ञानाच्या स्वरूपाने संबंध म्हणता येईल, पण आत्मज्ञान झाल्यानंतर तिथं ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय ही त्रिपुटी शिल्लक राहत नाही. तर मग कोणाशी संबंध सांगायचा? ज्ञाता आणि आपण ऐकलंय मागं म्हणून तुम्हाला बोलतो. ज्ञाता या शब्दाचा अर्थ मी
ज्ञेय या शब्दाचा अर्थ ज्याला जाणणार आहे ते, आणि ज्ञान या शब्दाचा अर्थ आहे ज्ञाता आणि ज्ञेय याला जोडणारं माध्यम, याला ज्ञान असं म्हटलं जातं. मी हे घड्याळ आहे, हे ज्ञेय आहे, मी याला पाहतो याचा अर्थ मी ज्ञाता आहे, याला पाहतो याचा अर्थ हे ज्ञेय आहे, आणि माझ्याकडून या घड्याळापर्यंत झालेली जी काही प्रक्रिया आहे, जे काही आम्हाला ज्याची जाणीव झालेली आहे त्याला म्हटलं जातं ज्ञान. इथून तिथपर्यंत झालेला जो संबंध आहे त्याला म्हटलं जातं ज्ञान. मान्य आहे, ज्ञानाला संबंध म्हणा, पण वेदांत म्हणतं कधीपर्यंत म्हणा, आत्मज्ञान होण्याच्या पूर्वी. आत्मज्ञान होण्याच्या पूर्वी म्हणता येईल मी ज्ञाता, आत्मज्ञान होण्याच्या पूर्वी म्हणता येईल हे ज्ञेय. आत्मज्ञान होण्याच्या पूर्वी ज्ञाता आणि ज्ञेय याच्यातला संबंध ज्ञानाच्या रूपाने मानता येईल. पण एकदा आत्मज्ञान झाल्यानंतर तिथं मीच राहत नाही आणि तोच राहत नाही, तर तिथं ज्ञाताही संपला आणि ज्ञेयही संपलं. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गम न घाली मन. हरिपाठातली भाषा आहे, रोज म्हणता आपण हरिपाठ, पण या हरिपाठातल्या या वाक्याचा काय आहे, तत्वमसी हे जे महावाक्य आहे की नाही, या तत्वमसी या महावाक्याचा अगदी हुबेहूब मराठीतलं रूपांतर म्हणजे एक हरी आत्मा जीव शिव समा. बस वेदातलं हे महावाक्य कुठं शोधायचं असेल तर ज्ञानोबारांच्या या हरिपाठातल्या प्रमाणात शोधा. एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गम न घाली मन. मी कित्येकदा बोललो याच्यावर, बघा तुम्ही प्रमाण कसं आहे. एक हरी आत्मा जीव शिव समा, पलीकडनं सोडवत आहे हे प्रमाण. समा या शब्दाचा अर्थ काय, समान. काय समान, जीव आणि शिव दोघं समान. जीव आणि शिव दोघं समान, पण कशाने समान, त्याच्या जवळ शब्द काय ठेवलाय, आत्मा. पलीकडनं बघा, एक हरी, तुमच्या पाठातलं प्रमाण दिलं म्हणून तर एक हरी आत्मा जीव शिव समा हे प्रमाण तुम्ही पलीकडनं सोडवत या. समा म्हणजे समान. समान या शब्दाच्या जवळ दोन शब्द कोणते आलेत बघा बरं, जीव आणि शिव. जीव आणि शिव समान. ज्ञानोबारांना विचारलं कशाने समान, ज्ञानोबारा म्हणतात तिथं शब्द ठेवलाय ना, नीट बघ. जीव आणि शिवाच्या जवळ अलीकडे कोणता शब्द आहे, आत्मा. आत्मत्वाने समान. जीव तरी आत्माच आणि शिव तरी आत्माच. हा जीव जो सांगितला जातो तोही आत्माच आहे, आणि ते जे शिव म्हणून सांगितलं जातं ते तरी काय आहे, आत्माच आहे. जीवही आत्मा आहे, शिवही आत्मा आहे. म्हणजे आत्मत्वाने विचार करायला गेलं तर दोन्ही काय झालं मग, समान. आपण म्हणत नाही का ते दोघं एकच आहेत, असं म्हणत नाही का. एखादा विशिष्ट गुण जर आम्हाला दोघांमध्ये एक दिसला तर आपण काय म्हणतो, ते दोघं काय आहेत. मी आणि माझ्याबरोबर एखादा प्रवचनकार असेल तर आपण काय म्हणतो, अहो ते दोघंही सारखेच आहेत, प्रवचनकार हे आणि ते, प्रवचन हा त्यातला गुण दिसला. दोन नोकरदार भेटले तर आपण काय म्हणतो, दोघंही अहो तेच आहेत, ते त्यांच्याच बघणार असं जे म्हटलं जातं. का, कारण त्यांचा दोघांचा एक जीव झालाय. तसं जीव आणि शिव दोघांना समान म्हटलं. का समान म्हटलं, जीवामध्येही आत्माच आहे आणि शिवामध्येही आत्माच आहे. आत्मा नाही ते जीव असं म्हणता येईल का, आत्मा नाही ते जीव असं म्हणताच येणार नाही. आत्मा नाही ते शिव तरी म्हणता येईल का, म्हणता येत नाही. म्हणजे जीव तरी आत्माचा आहे आणि शिव तरी आत्माचा आहे. म्हणजे आत्मत्वाने दोघं काय झाले, समान. पटलंय का सांगा मला. होय म्हटलं तर पुढे जातो, नाहीतर हेच समजावून सांगत बसतो. आता बघा तुमचं कसं होतंय बघा. पुढल्या लोकांवर फार जबाबदारी आहे. मला आता सगळी इकडली दिसत, आणि जरा अंधार पण पडलाय ना. काय झालंय वाज का, तसाच आहे रोजच, बरोबर असं आहे का, आज झालंय का. हां म्हणजे मला वाटलं का आज मला दिसायला लागलं का काय करणार. मला आज जरा सगळीकडे बघायला लागलो, माझ्या लक्षातही येत नाही बऱ्याचदा. तर मला पुढच्या लोकांना फक्त मी जबाबदारी, म्हणजे तुम्ही घाबरून जाऊ नका, उद्या नको पुढे बसायचं असं करू नका काय, कृपा करून. जरी, कारण तुमच्यावर फार अवलंबून आहे. वक्ता हा श्रोत्यावर फार अवलंबून असतो. नीट ऐका, श्रोता जेवढा प्रतिसाद देईल तेवढा वक्ता वेगवेगळे विषय मांडत जातो. माझा विषय सरळ आहे, मी काही फार तुम्हाला अगदी सोप्यातलं सोपं करून देतोय. आणि हे काय असतंय, मला परवा काल कृष्णा महाराज जाताना सांगून गेले. ते म्हणले काय, मला हे संपवायला फार वेळ लागणार नाही. ही कथा सांगून तुम्हाला कृष्णाची चरित्र कथा सांगायला काहीच वेळ लागणार नाही. तुम्ही जर मला म्हटलं असता तर पहिल्या दिवशी संपून टाकली असती. काय लागतं त्याला, कीर्तन आम्ही काल्याची करून आता आम्ही केस व्हायच लागलेत म्हणा. नाही असं नाही, लोक म्हणतात ना पांढरी झाली केस, आता आमची व्हायच लागलेत. नाही असं नाही, काय त्याला लागतं. काल्याचं कीर्तन म्हणजे काही कृष्णचरित्र म्हणजे काही फार वेळ लागतं अशातला भाग नाही. पण मला असं वाटतं की आपण विषयाला नावच दिले श्रीकृष्ण चरित्र चिंतन. त्यामुळे त्यातलं थोडं चिंतन काय आहे, सारग्राही चिंतन काही निघेल का, त्याच्यातून काही आपल्याला काढता येईल का, म्हणून थोडासा विस्तार करतोय. म्हणून तितक्या, आणि आमच्या गुरुजींची सवय आहे, आमच्या गुरुजींचे वैकुंठवासी गुरुवारी भाऊंचे आणि दादांचे संस्कार माझ्यावर असे असल्यामुळे आपल्याकडे जे आहे ते सगळं द्यायचं, राखून ठेवायचं नाही. हे संस्कार त्या काळापासूनचे आहेत. भाऊंकडे शिकायला होतो तेव्हापासून. भाऊ आम्हाला काय आहे आपल्याला माहीत नाही, अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा अलीकडे काय आहे ते सरांना माहीत आहे. सगळं कोणाला देत नसतात.
आज आम्हाला जाणीव व्हायला लागली, आज आमचं हृदय भरून यायला लागलं की जर एखादा वेदांतातला क्लिष्ट विषय आला तर तो विषय कोणाकडे जायचं समजून घ्यायला आज आम्ही पोरके झालो. कारण आमचे गुरुजी नाहीत तर पोरके झालो. आज आम्हाला असं अस्वस्थ होऊन जातं. मला जर एखादा विषय समजेना गेला तर मी अस्वस्थ होऊन जातो. का? कारण आता विचारायला कोण नव्हतं. तुम्हाला ते भ्रमरगीताबद्दल मी परवा बोललो, इथं जे भ्रमरगीत त्या दिवशी मी बोललो ते भ्रमरगीत एकदा पंढरपुरामध्ये माझ्याकडे प्रवचनाची जबाबदारी दिली भ्रमरगीताच्या, भागवतातलं भ्रमरगीत. त्या काळामध्ये मला भागवत ग्रंथ केवढा हे सुद्धा माहीत नव्हतं. मी तसा त्या मानाने लहान होतो, मला काही फार परिचयही नव्हता त्या ग्रंथाचा. पण पंढरपुरातल्या काही मोठ्या महाराज मंडळींनी माझ्यावरती जबाबदारी दिली की भ्रमरगीतावर तुम्ही प्रवचन करायचं. मला कळे ना. आता जबाबदारी आल्यानंतर सगळी पंढरपुरातली महाराज मंडळी मला म्हटले की तुझ्यावर जबाबदारी आहे, तू केलं पाहिजे. मला फार भीती वाटायला लागली, काय करावं. मी आमच्या गुरुजींकडे भाऊंकडे गेलो. भाऊंना म्हटलं असं भ्रमरगीतावर प्रवचन करावं, काय करणार. भाऊंनी सांगितलं काळजी करू नको, उद्या परवाच्या दिवशी प्रवचन करायचं होतं, 2 दिवस अगोदर सांगितलं होतं. त्यांनी सांगितलं मी तुला शिकवतो, फक्त त्यातलं एकही श्लोक त्याच्यामध्ये न बघता सगळे 8ही श्लोक पाठ करायचे आणि तसं भ्रमरगीतावर प्रवचन करायचं. तेवढीच अट घातली. आणि स्वतः तुम्हाला सांगतो, म्हणजे आज मी वास्तव भगवंताच्या समोर आहे, मी खोटं बोलणार नाही. पण भाऊंनी ते 8 श्लोक शिकवण्याकरता रोज स्वतः 5-5 तास अभ्यास करायचे, 5 तास अभ्यास करायचे आणि मला ते श्लोक शिकवायचे. कारण एखाद्या वेळेस सांगायचं असतं ना, त्याला सांगणाऱ्याला अभ्यास खूप करावा लागतो. सांगणाऱ्याला खूप अभ्यास करावा लागतो. मी आपल्याला अनेकदा बोललो, मी जरी 1 तासभर इथं तुमच्याजवळ येऊन बोलत असलो तरी याच्याकरता 4-5 तास अगोदर विचार करावा लागतो, तेव्हा कुठंतरी इथं 1 तासभर बोलता येत असतं. त्याला खूप अभ्यास करावा लागतो. भाऊ आमचे खूप अभ्यास करायचे, 5-5 तास अभ्यास करायचे एक श्लोक समजून सांगण्याकरता. याचा अर्थ त्यांना अर्थ लागत नव्हता अशातला भाग नाही, पण त्याच्यातली अपूर्वता काय काढता येते का, त्याच्यातलं नाविन्यता काय काढता येते का, आणि ते सगळंच्या सगळं सांगायचे, काही ठेवायचे नाहीत. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याजवळ आहे ते सगळंच्या सगळं द्यायचं, घेणाऱ्याने घेऊ अथवा न घेऊ, पण आपण मात्र देत राहायचं. आपण मात्र देत राहायचं. द्यायचं हे काम आपलं आहे, त्या झोळीमध्ये टाकायचं हे काम आपलं आहे. त्यामुळे आज अशी परिस्थिती आहे, आज जर एखादा सिद्धांत आढळला तर नेमकं कोणाकडे जावं. कारण ज्यांना येतंय ते आता सांगायला तयार नाहीत. आम्हाला ते सांगायला तयार नाहीत. आता येत नाही म्हणून ते बाजूला आम्हाला काढतात. पण आता भाऊ नसल्यामुळे आता वाईट वाटायला लागलं की त्या काळामध्ये आणखीन शिकून घेतलं असतं तर खूप बरं झालं असतं. परंतु वेळ निघून गेल्यानंतर सगळे विषय संपून जातात. मग मी एकदा अस्वस्थ होऊन घरी बसलो होतो, तेव्हा दादांनी मला एक फार चांगलं वाक्य सांगितलं. त्यांनी मला सांगितलं की एक काम कर, तुला रात्री अभ्यास करताना जर एखादा सिद्धांत अडला आणि तुला त्याचा अर्थ लागेना गेला, बहु नाहीत म्हणून तू दुःखी होऊ नको. तू एक काम कर, तुझ्या गुरुजीचं स्मरण कर, नक्की तुला ते कुठंतरी तुला स्वप्नामध्ये त्याचा अर्थ सांगतील, कुठून तरी तुला त्याचं उत्तर देतील, कुठल्या तरी रूपाने त्याला तुला लावतील. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, पुन्हा पुन्हा वाच, पुन्हा पुन्हा बघ, कुठून तरी गुरुजी तुझ्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाहीत. श्रद्धेचा भाग आहे सगळा. मला मुद्दा एवढाच बोलायचा होता. हे जे ज्ञान आणि त्या ज्ञानानेच मोक्ष, ही जी संकल्पना आपल्यासमोर तत्वज्ञानाने मांडलेली आहे, ही कठीण जरी संकल्पना वाटत असली तरी हे जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान जाणीवरूप असलेलं जे ज्ञान आहे, ज्याला जीवब्रह्म ऐक्य ज्ञान म्हटलं जातं, त्या ज्ञानानेच मोक्ष, ही वेदाची संकल्पना किंवा वेदाचा सिद्धांत हाच मुख्य आहे. मग इथं ज्ञानोबाराय देवाच्या द्वारी म्हणतात, त्याचा अर्थ काय लावायचा, अर्थ लावत चला. काय अर्थ लावा? इथला देव शब्दाचा अर्थ काय आहे जरा डोळ्यासमोर घ्या. तिथला द्वार शब्दाचा अर्थ काय आहे ते डोळ्यासमोर घ्या. तिथला उभा शब्दाचा अर्थ काय आहे ते डोळ्यासमोर घ्या. आणि क्षणभरी म्हणजे नेमकं काय आहे याचे अर्थ डोळ्यासमोर घ्या. इथला जो देव शब्दाचा अर्थ घ्यायचा आहे तो देव शब्दाचा 2 पद्धतीने अर्थ आपल्याला घेता येण्यासारखा आहे. मी धावतं सांगतो कारण सध्याचा माझ्या प्रवचनाचा तो विषय नाही, पण जरा थोडासा विचार आलाय म्हणून सांगून पुढे जातो. देव शब्दाचा विचार करत असताना सगुण आणि निर्गुण अशा पद्धतीने 2 अर्थ आपल्याला करावे लागतील. निर्गुण या शब्दाचा अर्थ असलेलं निरवय व निराकार असलेलं ब्रह्मतत्व म्हणजे देव शब्दाचा अर्थ झाला ब्रह्म असं झालं. आता देवाची ये असा आहे, देव नाही देवाची ये असं म्हटलंय. हे देवाची ये म्हणत असताना ब्रह्मतत्व जे आहे, निर्गुण तत्व जे आहे, त्याच्या अपरोक्ष ज्ञानामध्ये असा विचार करायचा. त्याचं अपरोक्ष ज्ञान, देव म्हणणं वेगळं आणि देवाची म्हणणं वेगळं. देवाची म्हणत असताना तिचं अजद लक्षणा करावी लागते. आता पुन्हा लक्षणाचा विचार येतो, जहद कोणती न अजद कोणची, जहद अजद कोणती. मागे एकदा बोललेलो आहे, त्याचा सारखा विचार सांगत नाही. व्याख्या आपण कानावर पडलेल्याच आहेत. वाच्यार्थाचा त्याग करून वाच्य संबंधीचं ग्रहण करणं, वाच्यार्थासहित वाच्य संबंधीचं ग्रहण करणं आणि संपूर्ण वाच्यार्थाचा त्याग करून केवळ लक्षार्थाचं ग्रहण करणं, अशा 3 पद्धतीचा विचार आपल्याला सांगितलेला दिसून येतो. वाच्यार्थासहित वाच्य संबंधीचं ग्रहण करणं याला अजद लक्षणा म्हटलं जातं. देव आणि देवाची इथं अजद लक्षणा करा म्हणजे निर्गुण असलेलं जे ब्रह्मतत्व आहे त्या निर्गुण असलेल्या ब्रह्मज्ञानामध्ये
इतका विचार करा. देवाची या शब्दाचा अर्थ एक सगुण असलेला श्रीकृष्ण परमात्मा घ्या, सगुण असलेलं राम घ्या, हा एक अर्थ झाला. आणि दुसरा अर्थ निर्गुण असलेलं ब्रह्म आणि त्या ब्रह्माचं असलेलं ज्ञान, आणि ते ज्ञान सुद्धा सांगत असताना अपरोक्ष ज्ञान इथपर्यंत जायचं. फक्त ज्ञान म्हणून थांबायचं नाही, अपरोक्ष ज्ञानापर्यंत जायचं. ज्ञान दोन पद्धतीचं, एक परोक्ष आणि अपरोक्ष. मागे आपल्याला झालेलं आहे हे. परोक्ष या शब्दाचा अर्थ काय आणि अपरोक्ष या शब्दाचा अर्थ काय. परोक्ष या शब्दाचा अर्थ आहे अप्रत्यक्ष आणि अपरोक्ष या शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष. नीट घ्या, जरा उलटे शब्द आहेत. परोक्ष आणि अपरोक्ष आपल्याला वेगवेगळं वाटायला लागतं. परोक्ष म्हणजे काय आणि अपरोक्ष म्हणजे काय. अपरोक्ष या शब्दाचा अर्थ आहे प्रत्यक्ष, म्हणजे अपरोक्ष ज्ञान या शब्दाचा अर्थ आपण मागं बोललोय. 10वा आहे आणि 10वा तू आहे असा दृष्टांत सांगितला होता बघा. नदीतून इकडल्या कडेवरनं तिकडल्या कडेवर 10 माणसं निघाले आणि जात असताना नदीतून पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर आता पाणी भरपूर होतं, कमरे एवढं पाणी होतं. पलीकडे गेले. आमचे गुरुजी फार गोड सांगायचे, वेदा पाठामध्ये हा दृष्टांत फार गोड सांगायचे. तो हा दृष्टांत जवळजवळ अर्धा तास खुलवून सांगायचे ते आम्हाला. म्हणजे पलीकडे गेले. पलीकडे गेल्यानंतर काय झालं म्हणे, ती सगळीजण आले खरं. त्याच्यातला एक जण म्हटलं, अरे बाबा आपण पाण्यातून आलोय, मग काही कोण वाहून गेलं नाही ना आपल्यातलं. आपण 10 जण आहोत म्हटले. बघा म्हणले, वाहून गेलं नाही ना, कोण उठून गेलं नाही ना. फार चाललंय बाबा डोक्यावरनं, चला आपलं असं काही झालं नाही ना, म्हणजे वाहून गेलं म्हणत नाही, उठून गेलं नाही ना, म्हणजे कोण गेलं नाही ना वाहून आता. बघा बरं म्हटलं. ते म्हटलं नाही नाही कोण नाही. नाही तरी पण म्हटले मोजतो. म्हणून त्यानं काय केलं, हातामध्ये काठी घेतली आणि मोजायला लागला. 1 2 3 4 5 6 7 8 9. त्यानं स्वतःला सोडलं आणि मोजायला लागला. होते किती, मोजले किती. तो म्हणाला, अरे अरे आपण होतो 10 पण इथं आहोत 9, म्हणजे एक आपल्यातला गेला. म्हटले हरवला हरवला. रडायला लागला, ओरडायला लागले. काय त्याला रडायला, मोठमोठ्याने ओरडाओरडी करायला लागली. तिथून एक चांगले सत्पुरुष चाललेले होते. त्यांनी विचारलं, का रे बाबा काय झालं. काय नाही म्हटले, आम्ही 10 जण होतो, पलीकडनं इकडल्या कडेला आलो होतो. मग काय झालं, पाण्यातून येत असताना आमच्यातला एक जण वाहून गेला. म्हटले कसं काय. म्हणजे पाणी होतं, एवढं कमरे एवढं पाणी होतं. नेमकं आम्ही पकडलं होतं एकमेकाला. खरं तर नदीतून जाताना आपण एकमेकाला चुकू नये, वाहू नये म्हणून आपण पकडतो. आता वारीला आल्यानंतर आम्हाला कळतं, ते मराठवाड्यातल्या इकडल्या विदर्भातल्या बायका ज्या येतात ना, त्या बायका फार गमतीच्या. ते पदराला पदर धरतात अशा. ती एवढी एक लाईन असते ना, त्यांचीच एक दिंडी असते स्वतंत्र. अहो महाराज, इकडली दिंडी तिकडं होईल पण त्यांचा पदर सुटणार नाही. काय ते इतकं घट्ट पकडलेलं असतं का नाही, इतकं घट्ट पकडलेलं असतं. ते व्यवस्थित पद्धतीने पकडून चालतात. म्हणजे आम्ही सगळ्याला पकडलं होतं पण तरी पण आमच्यातला एक जण वाहून गेला. म्हणजे अरे कसं काय, किती जण होता. 10 जण. किती जण आहात, 9 जण. दाखव बरं मोजून. त्यानं पुन्हा मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा म्हटलं एक गेलेला आहे. साधूंच्या लक्षात आलं, हा स्वतःला सोडून मोजतोय. हे त्यांच्या लक्षात आलं. जे सांगणार आहे त्याला कळालं पाहिजे ना, त्याला कळालं पाहिजे. ते त्यांनी लक्षात आलं, हे स्वतःला सोडून मोजतोय. त्यांनी सांगितलं, रडू नका. अहो आमच्यातलं एक जण गेला, रडू नका कसं काय म्हणता. त्यांनी सांगितलं, अरे बाबा रडू नका, 10वा हरवला म्हणता ना, रडू नका. मी सांगतो तुम्हाला, 10वा आहे. ऐका, 10वा आहे. 10वा आहे हे ज्ञान झाल्यानंतर त्या जी होती सगळी त्यांना बरं वाटलं, रडणं थांबलं. पण हे जे झालेलं ज्ञान आहे, 10वा आहे हे झालेलं ज्ञान प्रत्यक्ष का अप्रत्यक्ष. अप्रत्यक्ष का. 10वा आहे एवढं कानावर पडलंय पण 10वा कुठं आहे. 10वा आहे एवढं कानावर पडलं पण 10वा कुठं आहे हे माहित नाहीये ना. 10वा आहे, आनंद झाला, मान्य आहे. पण तो आनंद अविरत आनंद नाही झाला, क्षणिक आनंद आहे. तो जो होता का नाही मोजणारा, तो म्हटला, गुरुजी आम्हाला रडणं थांबवण्याकरता असं गोड बोलू नका. 10वा आहे म्हटला, मान्य आहे, पण 10वा कुठं आहे. 10वा आहे हे ज्ञान झालं, याला परोक्ष ज्ञान म्हणा. पण 10वा कुठं आहे. गुरुजींनी सांगितलं, सांगतो म्हटले, दाखवतो. ती काठी दे माझ्याकडे. गुरुजींनी अशी हातात काठी घेतली आणि अशी प्रत्येकाच्या डोक्यावर ठेवायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे स्वतःला सोडून मोजत होतं ना, त्याच्या जोरात 10वा तू आहे. संपला. 10वा आहे हे पहिलं वाक्य. आणि 1 2 3 4 5 7 8 9 झालं आणि त्या 10व्याच्या डोक्यावर काठी ठेवली आणि त्याला सांगितलं, 10वा तू आहे. हे जे ज्ञान झालं याला अपरोक्ष ज्ञान म्हणा. 10वा आहे याला परोक्ष म्हणायचं आणि 10वा तू आहे याला अपरोक्ष म्हणायचं. ब्रह्म आहे याला परोक्ष म्हणायचं आणि ते ब्रह्म तू आहे याला अपरोक्ष म्हणायचं. तत्त्वम असी यालाच म्हटलं जातं जीवब्रह्म ऐक्य ज्ञान. याला जीवब्रह्म ऐक्य ज्ञान म्हटलं. ब्रह्म आहे म्हणण्यामध्ये परोक्ष ज्ञान, पण ते ब्रह्म तू आहे म्हणण्यामध्ये अपरोक्ष ज्ञान. देवाची ये हे म्हणण्यामध्ये ब्रह्माचं अपरोक्ष ज्ञान इथपर्यंत घ्या. मग त्याच्या द्वारी म्हणजे त्याच्या साधनामध्ये
उभा म्हणजे स्थिर, क्षणभरी म्हणजे अल्पकाल. हे सगळे असे अर्थ लावा, आता जास्त वेळ घेत नाही. म्हणजे देवाच्या म्हणजे ब्रह्मज्ञानाच्या द्वारामध्ये, ब्रह्मज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान, परमात्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाच्या द्वारामध्ये नाम साधनामध्ये क्षणभरी नाम अल्पकाल आणि उभा नाम स्थिर. उभा या शब्दाचा अर्थ काय? स्थिर. कारण माणूस उभा राहिला की कसा असतो? हां, मुद्दा इथं आहे. उभा राहिला की काय? स्थिर आहे. चालायला लागल्यानंतर स्थिर नाही. आता हे कसे आहेत? त्यांचं शरीर स्थिर आहे, डोळे असा ते करते, जाऊ द्या, कुणीकडे होत आहे. पण उभा राहिलेला माणूस कसा आहे? स्थिर. तो हलत नाही, काही नाही. उभा राहणं या शब्दाचा अर्थ स्थिर राहणं. क्षणभरी या शब्दाचा अर्थ अल्पकाल. क्षण या शब्दाचा अर्थ अल्पकाल. मी अनेकदा क्षणाची व्याख्या मागे बोललेलोच आहे. भागवतामध्ये फार गोड व्याख्या आलेली आहे. 2 परमाणूपासून 1 अणू तयार होतो, 3 अणूपासून 1 त्रिसरणू तयार होतो. 3 त्रिसरणूला पार करण्याकरता सूर्याला जेवढा वेळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात. 100 त्रुटीचा एक वेद असतो, 3 वेदाचा एक लव असतो, 3 लवाचा एक निमिष असतो आणि 3 निमिषाचा एक क्षण असतो. इतकं क्षणाचा विचार आहे. भागवतामधला 6वा स्कंद काढून बघा, हा सगळा विचार आपल्याला सापडेल. मुद्दा काय आपला चाललाय बघा. क्षणभरी या शब्दाचा अर्थ अल्पकाल, द्वार या शब्दाचा अर्थ साधन. मग त्या साधनाचा विचार विवेक, वैराग्य, शमदमादी, श्रक, संपत्ती, मुमुक्षुता वगैरे वगैरे सगळी साधनं सांगितली जातात. मग या साधनामध्ये स्थिर राहिलं. आता विवेक, वैराग्य, शमदमादी, श्रक, संपत्ती, श्रवण, मनन, निधिध्यासन यांनी तत्वम पदार्थ शोधनापर्यंत जाणार आहे. आणि तत्वम पदार्थ शोधनापर्यंत गेलं की खऱ्या अर्थाने जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान होणार आहे. आणि जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान झालं की तेने मुक्तिचारी साधी येल्या. असा अर्थ आपल्याला ज्ञानपर पद्धतीने लावता येतो म्हणण्यापेक्षा असाच लावावा, हा झाला एक अर्थ. आणि भक्तीच्या संबंधाने लावत असताना, देवाची म्हणत असताना भगवान श्रीराम घ्या, श्रीकृष्ण घ्या, श्री विष्णू घ्या, श्री विठ्ठल घ्या. द्वार म्हणण्यामध्ये नाम असं घ्या. द्वार या शब्दाचा अर्थ साधन. भगवान श्री विठ्ठलाचं साधन काय आहे? भगवान श्री विठ्ठलाचं नाव. त्या साधनामध्ये म्हणजे नामामध्ये काय झाला? उभा म्हणजे स्थिर, क्षणभरी म्हणजे अल्पकाल. म्हणजे भगवंताच्या नामामध्ये एक क्षणभर जरी आम्ही स्थिर झालो की आमची वृत्ती स्थिर होते. वृत्ती स्थिर झालं की अंतःकरण शुद्ध होतं आणि त्याच अंतःकरण शुद्धामध्ये ज्ञान होतं आणि त्याच ज्ञानाने मोक्ष होतो. अशी प्रक्रिया आपल्याला केली. हे नाही पटलं तर मी फक्त एक श्लोक सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. ऐका, श्लोक फार चांगला आहे. यथा ज्ञानम विना मुक्ती नास्ति उपायशतैरपि. यथा ज्ञानम विना मुक्ती नास्ति उपायशतैरपि तथा भक्तिम विना ज्ञानम नास्ति उपायशतैरपि. शास्त्रकाराची भाषा अशी आहे, मुक्ती मिळवण्याकरता ज्ञानच पाहिजे आणि ज्ञान मिळवण्याकरता भक्तीच पाहिजे. म्हणजे भक्तीने सुद्धा आम्हाला मोक्षापर्यंत जाता येतं, पण ते ज्ञानद्वारा. एवढं मात्र नक्की लक्षात ठेवायचं. त्याच्याकरता ज्ञान घ्यावंच लागणार आहे. नाही पटलं तर आणखीन सांगतो, नामाने मोक्ष मान्य आहे. मुखी नाम हाती मोक्ष. म्हणजे नेमकं काय? भगवंताचं नाम मुखामध्ये आलं, अंतःकरण शुद्ध झालं. शुद्ध अंतःकरण झालं की अद्वैत तत्वज्ञानाचं ज्ञान झालं आणि त्या ज्ञानानेच मोक्ष झाला. म्हणून देवाची द्वारी म्हणून उभा क्षणभरी म्हणण्यामध्ये काय आणि ज्ञानदेव तू कैवल्य म्हणण्यामध्ये काय, दोन्ही एकच आपल्याला सांगता येईल. किंवा तुमचे चरण देखील या, चरण देखील या. काय झालं? भगवंताचा चेहरा पाहिला, अंतःकरण शुद्ध झालं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान झालं, मोक्ष प्राप्त झाला. पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन घडलं, अंतःकरण शुद्ध झालं, जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त झालं, मोक्ष घडला. अशी सगळी प्रक्रिया आपल्याला मोक्षाच्या संबंधाने लावता येईल. जरासंधाच्या बंदीखान्यामध्ये असलेले हे सगळे राजे, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन त्यांच्या समोर डोळ्यासमोर श्रीकृष्ण परमात्मा दिसायला लागला. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती झाली, परमानंद प्राप्ती झाली. सगळे राजे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक झाले. आणि नतमस्तक झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्मा या सगळ्या राजांना विचारतात, तुम्हाला आता आम्ही मुक्त केलं आहे, तुम्हाला या बंदीखान्यातून सोडलं आहे, तुम्ही आता स्वतंत्र झाला, तुम्ही तुमच्या राज्यामध्ये जाऊन राज्यकारभार करू शकता, जा तुम्ही आता. सगळे राजे हसायला लागले. भगवंतांनी विचारलं काय झालं? राजांनी सांगितलं, कृष्णा या बंदीखान्यातून मुक्त केलं, तुमच्या राज्यामध्ये जा असं म्हणता, पण कोणतं राज्य आणि कुणाचं राज्य? कोणतं राज्य कुणाचं राज्य? ते राज्य आमचं म्हणत होतो आम्ही, पण कधी? जोपर्यंत जरासंधाजवळ आहे तोपर्यंत. पण जेव्हा तुझं दर्शन घडलं तेव्हा ते राज्य म्हणूनच राहिलं नसेल तर कोणत्या राज्याला जाऊ आम्हाला? कोणत्या राज्याला आम्ही आता आमचं म्हणायचं? हा विषयच येत नाही. जनक राजांनी एखाद्याला गुन्हा घडल्यानंतर त्याला सांगितलं, तुला एक शिक्षा मी देतो, माझ्या राज्यातून तू बाहेर जा. त्या माणसाने फक्त एकच प्रश्न विचारला, माझ्या राज्यातून म्हणजे तुझ्या राज्याच्या सीमा सांग, म्हणजे मी तिथून बाहेर जाईल. तू तुझ्या राज्याची सीमा सांग, तुझं राज्य नेमकं कुठपर्यंत आहे सांग, केवढं आहे सांग, कसं आहे सांग. काही सांगता येईल का?
ते निराकार असेल तर मग तो राजा सगळे जरासंधाच्या बंदीखान्यात असलेले राजा म्हणायला लागले, आम्हाला आता निराकार वृत्ती प्राप्त झालेली असल्यामुळे आम्ही त्या राज्याला राज्यच म्हणायला तयार नाही, तर मग कोणत्या राज्याला आता जायचा प्रश्न आहे. आपल्याकडे वेगवेगळी उदाहरणं या संबंधाने दिलेली दिसून येतात, वेगळे विचार आपल्याला सांगितलेले दिसून येतात. त्यामुळे व्यापक असलेलं ब्रह्मतत्व प्राप्त झालेली ही भूमिका त्या राज्याने सांगितलं, श्रीकृष्णा जोपर्यंत जरासंधाजवळ होतो तोपर्यंत आम्हाला असं वाटत होतं आमच्या राज्यातून आम्ही या राज्यात येऊन पडलो. जरा एक सांगू आणखीन, जरासंधाजवळ याचा अर्थ अज्ञानाजवळ असा करा. जरासंध या शब्दाचा अर्थ अज्ञान. जोपर्यंत अज्ञानाजवळ आहे तोपर्यंत आम्हाला आमचं असं वाटायला लागलं. वस्तू म्हणून स्वीकारली की दुःख नसतं, ती वस्तू माझी म्हणून स्वीकारली की दुःख असतं. लक्षात घ्या, हे घर आहे, याच्यात काही भांडणं नाही. हे घर माझं आहे, कोर्टात लगेच दावा. 10 खानाचं असलं तरी 5 माझे 5 तुझे आहे की नाही. घर आहे म्हणेपर्यंत अडचण नाही. अहो मला सांगा, आता हे काय व्यासपीठ, हे व्यासपीठ आहे, मी काय म्हणायला लागलो हे व्यासपीठ आहे, याच्यात काही भांडणं आहेत का. ट्रस्टीला आता नाना बसलेत पुढं, काय त्यांच्या मनात येईल का मी म्हणायला लागलो आलो नाना मी बसलो व्यासपीठावर. आता जर मी म्हटलं हे व्यासपीठ माझं, नाना म्हणतील बहुतेक पुढल्या वर्षी नको आता येणार द्यायला आपण. बरोबर आहे का, माझं आलं, ममत्व आलं, सुरू झाली ना, द्वैत निर्माण झालं. वस्तूमध्ये द्वैत नसतं, वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेल्या ममत्वात द्वैत निर्माण होतं. राजाधिकांनी सांगितलं आम्ही त्या राज्याला राज्य म्हणत होतो, पण कुठंपर्यंत, जरासंधाजवळ होतो तोपर्यंत. जरासंधाच्या जवळ होतो याचा अर्थ अज्ञानामध्ये होतो तोपर्यंत आम्हाला ते आमचं वाटत होतं. आता तुझं दर्शन घडल्यानंतर त्या अज्ञानाची निवृत्ती झाली, ज्ञानोदय प्राप्त झाला. कोणतं राज्य आणि कसलं राज्य. आणि कृष्णा तू आम्हाला याच्यातून मुक्त केलं नाही, तू आम्हाला आमच्या जीवनातूनच मुक्त केलेलं असल्यामुळे आता आम्हाला काही नाही. भगवंतांनी विचारलं बरं मग ठीक आहे, तुम्हाला आता राज्य नाही म्हणता, काय नाही म्हणता, मग तुमची इच्छा काय आहे. आता इच्छा काय आहे, इच्छा काय आहे. त्या सगळ्या राजांनी सांगितलं खरं तर मुक्ताला इच्छाच नसते. आता नीट ऐका बरं, मी एका विषयावर येऊन थांबणार आहे. मुक्त असलेला त्याला इच्छाच नसते. मुक्त असेल तर त्याला इच्छा असेल का. ज्ञान म्हटलं की सर्वश्रेष्ठ, चौथी याचे ठाई, काहीच करणे नाही ज्ञानोबराय बोलतात. त्याला काही इच्छाचा विषयच येत नाही. पण त्या राजा लोकांनी इच्छा व्यक्त करायची असताना इच्छा व्यक्त केली, पण ती कशी इच्छा व्यक्त केली. त्यांनी सांगितलं कृष्णा आम्हाला तुझ्या दर्शनाने मोक्षावस्था प्राप्त झाली, आता आमची एकच इच्छा आहे, मनीभक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे, सर्वात्मकपण माझे हिरोनी नेतो कोण, मनीभक्तीची आवडी हेवा व्हावी ऐशी जोडी. सर्वात्मकपण म्हणजे ब्रह्मज्ञान. आता तू ब्रह्मज्ञान देण्याची आम्हाला गरज नाही का, ते आम्हाला मिळालेलंच आहे. माझे हिरोनी नेतो कोण. हिरोनी या शब्दाचा अर्थ काय, चोरोनी. कोण चोरून नेणार आहे. अहो मला सांगा, सर्वात्मकपण म्हणजे चराचरामध्ये परमात्मा भरलेला आहे ही अवस्था. आता या अवस्थेची कोणी चोरी करेल का. कोणीच. बरं मी त्याची 2 कारणं सांगतो. पहिलं कारण नीट ऐका, हे चोरण्यासारखं नाही म्हणून याची कोणी चोरी करणार नाही. चोरी आकाराची असते आणि हे कसं आहे, निराकार आहे. चोरी अवयवाची असते आणि हे कसं आहे, निरवयव आहे. चोरी सगुणाची असते आणि हे कसं आहे. आलं का पटलं. बरं हे नाही पटलं तर दुसरं सांगतो. मला सांगा, एक तर हे चोरण्यासारखं नाही म्हणून याची कोणी चोरी करणार नाही, आणि दुसरं गमतीने बोलू का, याची कोणाला गरजच नाही. पटलं का बघा. मला सांगा, मी एक साधा प्रश्न विचारतो, मोकळ्या मनाने उत्तर द्या, घाबरू नका. मला सांगा, गरजेचं चोरावं का ज्याची गरज नाही ते चोरावं. हां बरं झालं सांगितलं ते. म्हणून तर आपल्या सप्ताहातून प्रवचनातून चपल्या का जातात. सप्त्याला गेलं की टाळ का जातो नाही का, भांडी का जातात. याला कारणच आहे, गरजेची माणसं गरजेची जोड काय करतील. मला सांगा, मी जे हे वेदांत आत्ता तत्वज्ञान सांगितलं, ह्या तत्वज्ञानाची चोरी आहे का माझ्या चपलीची चोरी आहे. काय होईल मला सांगा. लोक म्हणते महाराजाचा प्रसाद चला घेऊ. माणसं गरजेचं चोरतात, आकाराचं चोरतात, दुःख देणारं चोरतात. सर्वात्मकपण राजांनी सांगितलं सगळ्या, ही अवस्था आम्हाला प्राप्त झाली आता कृष्णा, त्यामुळे याची कोणी चोरी करणार नाही. त्यामुळे आम्हाला आता त्याची आवश्यकता नाही. आम्हाला इच्छा एवढीच आहे, मनीभक्तीची आवडी. म्हणजे काय, तुझं जे आत्ता दर्शन घडलं ना, आता नीट ऐका, तुझं जे आत्ता सगुण रूपाने दर्शन घडलं ना, हे जे दर्शन घडलं, तुझे जे चरण आम्ही पाहिले ना, या चरणाची सेवा आणि तुझ्या नामस्मरणाची गोडी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहावं, एवढंच पदरामध्ये दान टाक म्हटलं, दुसरं काही टाकू नको.
आमच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एवढंच पदरामध्ये दान टाक. आम्ही त्याच्याशिवाय दुसरी कशाचीही संगत करायला तयार नाही, दुसरा कशाचाही सहवास करायला तयार नाही. आम्हाला राज्य नाही, काही नाही. आता तू जिथं तिथं आम्ही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्मितहास्य करतात आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुन आणि भीमाच्या बरोबर राजस्वीय यज्ञाकरता म्हणून धर्मराजाकडे आता माघारी निघतात. 20,000 राजे लोक श्रीकृष्ण परमात्म्याच्या पाठीमागं, त्यांच्या जिथं जिथं कृष्ण तिथं तिथं आम्ही या दृष्टीने तिथं येतात. आणि मग धर्मराजाच्या जवळ ही सगळे राजे स्वतःहून आलेले पाहिल्यानंतर धर्मराजाला आनंद झाला. यांना आमंत्रण देऊन बोलवावं लागणार होतं, आता मात्र हे स्वतःहून आले. याला एकच कारण आहे, या सगळ्यांचं असलेलं दैवत माझ्याकडं स्वतःहून आलंय म्हणून हे सगळी प्रजा स्वतःहून आलेली आहे. त्याच्याकरता सगळ्याचा राजाचा राजा असलेला श्रीकृष्ण परमात्मा यांच्या जवळ आहे. धर्मराजांनी सांगितलं, कृष्णा, राजसूय यज्ञ करायचा आहे. राजसूय यज्ञ करायचा असेल तर तो यज्ञ कुठं करावा, त्या यज्ञाचं नियोजन नेमकं काय करावं, त्या यज्ञाची नेमकी आखणी नेमकी काय करावी. यज्ञ करायचा आहे, मोठा कार्यक्रम करायचा आहे, मग त्याच्याकरता कामाचं विभाजन करता आलं पाहिजे. कामाचं विभाजन करता आलं पाहिजे. काम एकट्याने सगळी कामं करून जमत नाही, कामाचं विभाजन करता आलं पाहिजे, सगळीकडे विभागलं पाहिजे. भगवंतांनी सांगितलं सगळ्याचा विचार करू, पण उद्या कृष्णाष्टमीला करू. उद्या गोकुळाष्टमी आहे. भगवान म्हटलं की या सगळ्याचा विचार करू. आजच्या दिवशी इथंच थांबू. 2 मिनटं माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. आता यानंतर